ठाणे स्थानकातील प्लॅटफॉर्म रुंदीकरणाचं काम पूर्ण झालेलं आहे। प्लॅटफॉर्म क्रमांक 5 वर लोकलची चाचणी ही यशस्वी झालेली आहे। वेळेआधीच ठाणे स्थानकातलं हे काम पूर्ण झालेलं आहे। त्यामुळे आता लवकरच इथून अगदी सुरळीतपणे लोकलची वाहतूक सुरू होणार आहे। तर प्लॅटफॉर्मच्या रुंदीकरणाच्या कामासाठीच ठाणे आणि सीएसएमटी दोन्ही ठिकाणी होणाऱ्या याच कामांमुळे मेगा ब्लॉक घेण्यात आलेला होता। 63 तासांचा हा मेगा ब्लॉक होता। मात्र ठाणे स्थानकातलं प्लॅटफॉर्म रुंदीकरणाचं काम वेळेआधीच पूर्ण झालेलं आहे। इथली लोकलची चाचणी सुद्धा प्लॅटफॉर्म क्रमांक 5 वरची यशस्वी झालेली आहे। या सगळ्या संदर्भात आपण बोलूया। मध्य रेल्वेचे पीआरओ आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत, स्वप्नील नीला। स्वप्नील जी, वेळेआधीच इथलं काम पूर्ण झालेलं आहे, म्हणजे प्रवाशांना जो गेले काही अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। 2 ते 3 दिवस त्रास होत होता किंवा थोडंसं त्यांना असुविधांना सामोरं जावं लागलं होतं, ते लवकरात लवकर थांबावं यासाठीचेच तुमचे हे प्रयत्न होते, काय नेमकं? याच्यामध्ये ठाणा स्टेशनवरती प्लॅटफॉर्म क्रमांक 5 आणि 6 यांचं जे रुंदीकरण करायचं आपलं काम होतं, त्या कामाची अपेक्षित वेळ आज दुपारी 3:30 वाजताची होती। या कामाला आपण व्यवस्थित पूर्ण सगळं काम जे आहे ते आपल्या प्लॅनिंग प्रमाणे पार पडलेलं आहे। त्याच्यामुळे हे काम जे आहे ते साधारणपणे 10:30 वाजता याच्यावरती ट्रायल लोकल देखील आपली चालवली गेलेली आहे। त्याच्यामुळे हे काम साधारण 4 ते 5 तास आपल्या वेळे अगोदर आपण पूर्ण केलेलं आहे। हे जे काम आहे ते साधारण 5 ते 6 महिन्याचं काम असतं, जे आपण एकत्रित डिप्लॉयमेंट करून, एकत्रित मॅनपॉवरची, ऍडिशनल मॅनपॉवरची प्लॅनिंग करून एवढ्या कमी वेळात पूर्ण केलेलं आहे। आणि याबद्दल आम्ही सगळ्या मुंबईकरांचे आणि त्यांच्याकडे ही जी माहिती सगळ्या मीडियाकर्मींनी पोहोचवली यांचे देखील आभार मानू इच्छितो। याच्यामध्ये खरोखरच मुंबईकरांनी आम्हाला जो उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला या कामाचे कम्प्लिशन करण्यासाठी, ज्या वेळेमध्ये सोबतच ज्या सगळ्या आस्थापनांनी वर्क फ्रॉम होम किंवा तत्सम सुविधा आपल्या सगळ्या कर्मचाऱ्यांना उपलब्ध करून दिल्या, या सगळ्यांचे देखील मध्य रेल्वे आभारी आहे। आणि लवकरच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वरील ब्लॉक देखील लवकरच कंप्लीट होईल आणि त्यानंतर लोकल सेवा ज्या आहेत त्या सुरळीतपणे सुरू होतील। नक्कीच नक्कीच, धन्यवाद तुम्ही आमच्याशी संवाद साधलात त्यासाठी। ठाणे स्थानकातलं काम अगदी विक्रमी वेळेत पूर्ण करण्यात आलेलं आहे। ज्याला काही महिने लागू शकतात असं काम हे अगदी पूर्णपणे 2 ते 3 दिवसात मोठ्या संख्येने कर्मचारी कामाला लावून पूर्ण करण्यात आलेलं आहे मध्य रेल्वेवरचं। याची माहिती मध्य रेल्वेच्या पीआरओंनी आपल्याशी बोलताना दिलेली आहे।